आषाढ स्पेशल आज आपण ज्वारीच्या पिठाची खमंग खुसखुशीत तिखट पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पुऱ्या बघा सर्वात मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बेसन घेतलेलं आहे। यामध्येच आता आपण वाटण घालणार आहोत। 4 मिरच्या, 2 इंच आलं आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। पाणी न घालता ह्याला आपण वाटून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही लसूण पण वापरू शकता। मसाल्यांमध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे सफेद तीळ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता पीठ बनवताना पिठासाठी आपल्याला गरम पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्याने मी हे पीठ चांगलं असं मळून तयार करून घेते आहे। आता पीठ आपल्याला पुरी लाटायची आहे म्हणून घट्टसरच करायचं आहे, मात्र पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे मी बघा मस्त असं सॉफ्ट पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। गोळे इथे मी तयार करून घेतले। आता आपण ही पुरी, पहिली पुरी जी आहे ती आपण तेलावर लाटून घेऊया, मात्र तेलावर लाटल्याने पुऱ्या तेल पितात, त्यामुळे दुसरी पुरी जी आहे ती आपण पिठावर लाटणार आहोत। तर ही पहिली पुरी आपली तयार झालेली आहे, याला आपण ठेवून देऊया। यानंतर बघा मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, थोडंसंच पीठ लावायचं आहे हलकंसं आणि ही पुरी लाटून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, पुऱ्या तेलकट बनत नाहीत। आता अशाच मी काही पुऱ्या तयार करून घेते आणि त्याला आपण नंतर तळून घेऊया। तळण्यासाठी इथे मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं होतं। आता यामध्ये पुरी सोडलेली आहे आणि बघा असं झाऱ्याने वर तेल उडवायचं आहे, म्हणजे पुरी छान टम्म फुगते आणि खालची बाजू चांगली सोनेरी रंगावर आली की नंतरच आपल्याला ही उलट करायची आहे। पुरी सतत तेलामध्ये उलटसुलट करायची नाही, नाहीतर मग ती तेलकट बनते। फक्त एकदाच उलट करायची आहे। याच पद्धतीने आपण दुसरी पुरी तयार करून घेऊया। बघा थोडंसं झाऱ्याने असं दाब दिला की पुरी मस्त अशी टम्म फुगते आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त पुऱ्या ह्या तयार होतात। अगदी खमंग खुसखुशीत तयार होतात। रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि सर्वच पुऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत। 3 ते 4 दिवस ह्या पुऱ्या मस्त अशा टिकतात, त्यामुळे प्रवासालाही तुम्ही नेऊ शकता। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।